मंडळी, आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण वेगवेगळ्या प्रकारच्या समस्येवर उत्तर देत असतो. ज्योतिषशास्त्राच्या, ग्रहशास्त्राच्या, वास्तुशास्त्राच्या माध्यमातून आपण लोकांच्या समस्या सोडवत असतो आणि अगदी त्याही मोफत. कोणाचा कुठलाही एकही रुपया न घेता आपण त्यांना ज्योतिषशास्त्रीय मार्गदर्शन करत असतो. आणि म्हणून लोक वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न विचारत असतात. काल परवाच एका भाविकाने प्रश्न विचारला की महाराज, आमच्या घरामध्ये लहान मुलं असतात आणि या लहान मुलांना नजर लागल्यावरती ती नजर कशा पद्धतीने काढायची, त्याच्यासाठी आम्हाला काहीतरी मार्गदर्शन करा. मंडळी, तुमच्याही घरामध्ये जर लहान मुलं असतील, त्या लहान मुलांची जर तुम्हाला नजर काढायची असेल तर असा कोणता उपाय आहे की त्या उपायाच्या माध्यमातून तुम्ही नजर काढू शकता. आपल्या घरातल्या जुन्या महिला मंडळी नजर काढताना तुम्ही बघितलं असेल, परंतु बऱ्याच वेळा काय होतं, नजर काढण्यासाठी आपल्याला त्याची कल्पना नसते कशा पद्धतीने काढावी. आणि शहरातल्या भागामध्ये राहणाऱ्या लोकांना नजर कशी लहान मुलांची काढावी हे अजून काही माहीत नाही. बरं मंडळी, नजर कशामुळे लागते, कशामुळे होतं, नजर कशी काढायची, आपल्या घरातल्या लहान मुलांना कसं संरक्षण द्यायचं, हे या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगणार आहे. त्याच्यामुळे हा व्हिडिओ 100% बघा. रामकृष्ण हरी मित्रांनो, मी एकनाथ महाराज भांबळे, नाथ महाराज या युट्यूब चॅनलमध्ये मी आपलं मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की आपल्या घरातल्या लहान मुलांना नजर कशामुळे लागते. आता नजर लागणे स्वाभाविक आहे. लहान मुलं दिसायला सुंदर असतात, गोड दिसतात आणि त्यामुळे साहजिकच कोण्याही माणसाची नजर आपल्या लहान मुलांना लागू शकते. लहान मुलांना नजर लागते किंवा एखाद्या वेळेस मोठ्या माणसांना सुद्धा नजर लागते. नजर लागणं हा नैसर्गिक गुणधर्म आहे, त्याच्यामुळे साहजिक नजर लागतेच. आणि मग त्या नजरेपासून जर आपल्याला वाचायचं असेल, आता नजर एखाद्या चांगली लागते, वाईट लागते, नजरेचा तो ज्याचा त्याचा विषय असतो. पण नजर लागल्यावरती बाळ रडायला लागतं, बाळाचं अंग दुखतं, बाळाला झोप लागत नाही, अशा अनेक प्रकारचे समस्या जाणू शकतात. तर उपाय काय करायचा लहान मुलांची जर नजर काढायची असेल तर मंडळी, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे तांब्याचं भांड. तांब्याचं भांड म्हणजे तांब्याचं भांड म्हणा किंवा तांब्याचा एक लोटा म्हणा. तांब्याचं त्या ठिकाणी आपल्याला एक लोटा घ्यायचा किंवा तांब्याची वाटी. काय करायचं, तांब्याच्या वाटीमध्ये पाणी घ्यायचं किंवा तांब्याच्या भांड्यामध्ये, तांब्याच्या लोट्यामध्ये, पात्र तांब्याचं असलं पाहिजे. त्या तांब्याच्या लोट्यामध्ये पाणी भरायचं आणि ते तांब्यानं भरलेलं पाणी, वाटीमध्ये भरलेलं पाणी बाळाच्या, आपल्या लहान मुलाच्या त्या ठिकाणी शरीरावरून वळवायचं. उजव्या बाजूला 5 वेळा वळवायचं आणि उलट्या बाजूला पुन्हा 5 वेळा त्या ठिकाणी वळवायचं. दोन्ही राऊंड पूर्ण करायचे आणि ते पाणी आपल्या दारासमोर असलेल्या तुळशीमध्ये घालायचं. याने होईल काय, तांब असा धातू आहे की ती घरातली निगेटिव्ह ऊर्जा तर शोषून घेतच, पण बाळाला जी वाईट नजर लागलेली ती शोषून घेण्याचं काम तांब या धातूमध्ये असतं. आणि पाणी हे चंद्राचं प्रतीक असतं, बाळाला शीतलता देतं आणि ती ऊर्जेमुळे बाळाचा जो दहाग निर्माण झालेला आहे, जो बाळाला त्रास होतो, तो त्रास कमी होतो. आणि तुळशीच्या बुडाला पाणी घातल्याने ती नजर कायमची संपून जाते. हा त्याच्या मागचा वास्तुशास्त्रीय आणि ज्योतिषशास्त्रीय त्याच्या मागचं मार्गदर्शन आहे. तर मंडळी, हा उपाय बाळाची नजर काढण्यासाठी तुम्ही आवर्जून करू शकता.